नमस्कार. खरं म्हणजे आज ही वाट आपल्याला शांताबाईंच्या गावाला घेऊन जाणार आहे. शांताबाई ह्या अगदी घरगुती आणि अनौपचारिक नावानेच आपण त्यांना ओळखतो. त्या शांता जनार्दन शेळके यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात त्यांच्या गाण्यांचे भरपूर कार्यक्रम होत आहेत, इथून पुढेही होत राहतील. एक हात भावगीताच्या हाती असलेल्या शांताबाईंचा दुसरा हात अस्सल भावकवितेच्या हाती होता. पण गीतकार शांताबाईंनी कवयित्री शांताबाईंना थोडंसं झाकून टाकलं. त्यामुळेच गीतांमधून दिसणाऱ्या शांताबाई, कार्यक्रमांमधून, टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधून, व्याख्यानांमधून दिसणाऱ्या शांताबाई अतिशय प्रसन्न, मोकळ्या, संवादासाठी उत्सुक अशा शांताबाई आणि कवितेमधून दिसणाऱ्या शांताबाई यामध्ये बराच फरक आहे असं लक्षात आलं. कवितेतनं दिसणाऱ्या शांताबाई काहीशा एकाकी, काहीशा खिन्न, काहीशा भूतकाळात रमणाऱ्या आणि तरीही आशावादी अशा आहेत. त्यामुळे आज आपल्यासमोर मुख्यतः शांताबाईंच्या भावकविता ठेवाव्यात या विचारानं हा कार्यक्रम बांधलाय. अनवट शांताबाई. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शांताबाईंनी उदंड लेखन केलं. त्यांच्या शब्दाच्या आधारानं त्यांच्या कवितेकडे आणि त्यांच्या गीतलेखनाकडे त्यांचा झालेला प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमातून करतोय. शांताबाईंच्या कवितांचा आणि त्यांच्या जगण्याचा काही एक अनुबंध होता. तो अनुबंध आपल्याला सापडतो का असाही विचार या कार्यक्रमात आम्ही केलाय. म्हणूनच शांताबाईंच्या धूळपाटी, संस्मरणे आणि जाणता अजाणता या गद्य लेखनामधून काही उतारे निवडून त्यांचं संपादन करून आजची ही संहिता तयार केली आहे. त्यामुळे साहजिकपणे या संहितेमधला शब्द केवळ शांताबाईंचा आहे. या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत दीपाली दातार. व्यवसायाने IT इंजिनियर आहेत, पण कवयित्री आहेत आणि कवितांची मनस्वी आवड आहे. अभिवाचनही उत्तम करतात, म्हणून त्या या कार्यक्रमात आहेत. अनुराधा जोशी, मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांनी त्यांना टीव्हीवर अवंतिका, घरकुल सारख्या मालिकांमध्ये पाहिलं असणार. ज्येष्ठ अभिनेत्री आणि नागपूर आकाशवाणी केंद्रामधल्या निर्मात्या म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत आणि वयवर्षे फक्त 78 पूर्ण अशा त्या आमच्यामध्ये सहभागी आहेत. याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यानंतर गौरी देशपांडे, व्यवसायानं खरं ती स्पीच थेरपिस्ट आहे, पण आता अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तिची कारकीर्द चांगली सुरू झाली आहे. तिलाही आपल्यापैकी काही जणांनी कलर्स टीव्हीवरच्या बायको अशी हवी या मालिकेमधल्या मुख्य भूमिकेत पाहिलं असणार आहे. पण अभिवाचनाची आणि मुख्यतः कवितेची आवड म्हणून तीही या कार्यक्रमामध्ये आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय सुंदर अशी व्हायोलिनची पूरक साथ करणारा आमचा मित्र अनुप कुलथे.
व्हायोलिन वाजवतो, व्हायोलिन शिकवतो आणि व्हायोलिन दुरुस्त देखील करतो. आकाशवाणीने घेतलेल्या अखिल भारतीय संगीत स्पर्धेमध्ये त्याला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे असे हे सगळे माझे सहकारी कलाकार. हा कार्यक्रम आज इथे आम्हाला करायची संधी दिल्याबद्दल मिरज विद्यार्थी संघ, खरे मंदिर आणि वसंत व्याख्यानमालेचे सगळे कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो आणि सादर करतो अनवट शांताबाई. तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती, तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती, श्वासोच्छवासा इतके मला निकटचे क्षणोक्षणी. शब्दांच्या आधाराने सोसत आले आजवर प्रत्येक आनंद आघात आयुष्यातली अधिक कोणी. अजूनही जेव्हा मन भरून येते अनिवार, अजूनही जेव्हा मन भरून येते अनिवार, करावे वाटते स्वतःला शब्दांपाशीच मोकळे. वाटते त्यांनाच जावे सर्वस्वाने शरण, तेच जाणून घेतील आतले उत्कट उमाळे. तरीही शब्द हाताळताना असते सदैव साशंक. त्यांच्या सूक्ष्म नसा, भोवती धगधगणारा जाळ, काळी चिरीत जाणाऱ्या त्यांच्या धारदार कडा, ज्या अवचित करतात विद्ध रक्तपंबाळ. मी तर कधीची शब्दांची ते कधी होतील माझे, मी तर कधीची शब्दांची ते कधी होतील माझे, त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे, त्यांच्याशिवाय कुठे उतरू हृदयावरचे अदृश्य ओझे. इतरांच्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही, पण निदान मला तरी कवितेकडे ओढून देणारी पहिली गोष्ट शब्द हीच आहे. शब्दाकडून अर्थाकडे असा माझा प्रवास झाला. शब्द ही गोष्ट मला प्रथम केव्हा भेटली, या शब्दांच्या प्रेमात मी कशी पडले, मी शब्दांशी कशी खेळत राहिले आणि कधीकधी या शब्दांनीच मला कसं खेळवलं, या प्रश्नांची उत्तरं मी शोधू लागते. आणि गेल्या 50 वर्षांचा प्रदीर्घ, कधी सुखावणारा, कधी दुखावणारा, कधी थकवा आणणारा, तर कधी पूर्णपणे हताश करणारा एक अव्याहत प्रवास मार्ग माझ्या डोळ्यापुढे उलगडू लागतो. या प्रवासात मला प्रथम आठवतं माझा आजोळ, खेड. गावामध्ये गावं खेड वस्तीला चांगला, गावामध्ये गावं खेड वस्तीला चांगला, वेशीशी शोभतो हनुमंताचा बंगला. खेड गाव बाई कोण्या हौशाचं राऊळ, मारुती शेजारी आहे शनीचं देऊळ. असं हे खेड. भल्या पहाटे माझघराच्या काळोखात मिणमिणत्या दिव्यांचा पिवळा उजेड मंद पसरलाय. भिंतीवर चित्रविचित्र सावल्या गूढपणे हलतायत. उशाशी जातं घरघरतंय. ताज्या दळलेल्या भाकरीच्या पिठाचा खमंग हवा असा वास नाकाला जाणवतोय. आणि मी जवळच्या अंथरुणावर तोंडावर गोधडी पांघरून निजलेली आहे. तरी गोधडीच्या आवरणातून जात्याच्या घरघरीत मिसळलेले आजीच्या ओव्यांचे शब्द आणि सूर मनात हळुवारपणे झिरपतायत. या वयात देखील मला कधीकधी अकस्मात खूप लवकर जाग येते. भोवतालच्या परिस्थितीचा विसर पडतो. मन भूतकाळात शिरतं आणि अनेक वर्षांपूर्वी घेतलेला हा अनुभव पुन्हा साक्षात होतो. आजवरच्या आयुष्यात पुणे आणि मुंबई या 2 शहरांचे माझ्यावर खूप संस्कार झाले. पुण्यानं विद्या दिली, मुंबईनं चाकरी दिली, पोटाला भाकरी दिली. तसं खेडनं मला काय दिलं या प्रश्नाचा स्वतःच विचार करू लागलं म्हणजे ध्यानात येतं की खेडनं मला खऱ्या अर्थानं वात्सल्य दिलं. बालवयात जे कोड कौतुक हवं असतं, ज्या गोड आठवणी मनात गोळा व्हायला हव्या असतात, या साऱ्यांचा लाभ मला खेडला झाला. त्यामुळे खेडला माझ्या भावविश्वात एक वेगळं स्थान लाभलेलं आहे.
आजही खेडची आठवण झाली की मन भरून येतं. खोल कुठेतरी एक खिन्न हुरहुर जागे होते आणि अनेक दृश्य नजरेसमोरून फिरायला लागतात. चुडा राजवरखी हाती हौस बाळ वयातली, चुडा राजवरखी हाती हौस बाळ वयातली, रान बाभळीची फुले पुन्हा कानात घातली. उभी परवंटा साडी घट्ट नेसले कसून, आणि वृंदावनापाशी उगी राहिले बसून. जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड, जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड, ओटी अंगण ओसरी एक राहिले ना धड. हरवले बाळवय, हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले, हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले, उठे मुकाट तिथून मन शिणले भागले. क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे, क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे, काय राहिले तिथेच, काय राहिले तिथेच, काय आले मज संगे, काय आले मज संगे. चाहूल ये कुणाची माझ्याच की मनाची, चाहूल ये कुणाची माझ्याच की मनाची, येते कुठून कानी ही धून श्रावणाची. सांडे उन्हात सोने आले तृणास पाचू, सांडे उन्हात सोने आले तृणास पाचू, फैलावुनी पिसारे सजलेत मोर नाचू. आली निळ्या तळ्याला कांती निळ्या घनाची, आली निळ्या तळ्याला कांती निळ्या घनाची, येते कुठून कानी ही धून श्रावणाची. माझ्याच भावनांचे लेऊन रंग सात, माझ्याच भावनांचे लेऊन रंग सात, हे रम्य इंद्रचाप झाले उभे नभात. साऱ्या मुक्या कळ्यांना ये जाग यौवनाची, साऱ्या मुक्या कळ्यांना ये जाग यौवनाची, येते कुठून कानी ही धून श्रावणाची. स्पर्शामुळे कुणाच्या आल्या जुळून तारा, स्पर्शामुळे कुणाच्या आल्या जुळून तारा, पानातुनी सतारी छेडीत जाय वारा. झाली सुरेल गीते ओलावल्या क्षणांची, झाली सुरेल गीते ओलावल्या क्षणांची, येते कुठून कानी ही धून श्रावणाची, येते कुठून कानी ही धून श्रावणाची. हे एक झाड आहे, हे एक झाड आहे, याचे माझे नाते. वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, मला आवडतो याच्या फुलांचा वास. वासांमधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटीखांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती. याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुचते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन. पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना, अथांग निळाई प्राण एकवटून बघताना की निमूटपणे खालच्या मातीत मिळताना. कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणते असतात फुलांचे आनंद,
कोणते असतात फुलांचे आनंद? फुलपाखरे त्यांचे हृदगत चाखताना की झाडे त्यांच्या तळाशी अलगद आपले भवितव्य सुरक्षित राखताना? वा. कोणत्या असतात फुलांच्या व्यथा? कोणत्या असतात फुलांच्या व्यथा? क्षणाचे भंगुरपण की चिरंतनाचा शाप? वाऱ्याचा हवाचा अनुबंध की भुईचे अतूट नाते? उत्कट सुगंधातून दरवळणारे आसक्त पाप? कोणत्या असतात? कोणत्या असतात फुलांच्या व्यथा? वा. कोणत्या असतात? वा. खेडची माझी अगदी पहिली आठवण कोणती काही नीटसं सांगता येत नाही, पण एक आठवतं. माझे वडील नुकतेच वारले होते आणि आईचे दिवस भरत आले होते. तिच्या बाळणपणासाठी आजोबांनी तिला खेडला आणलं. बरोबर आम्ही 4 भावंड होतो. मी त्या सगळ्यात थोरली, तरीही जेमतेम 9च वर्षांची. पोरकेपण म्हणजे काय हे न कळण्या इतकी अजाण. गावाबाहेरच्या मोटर स्टँडवर सर्व्हिस मोटार येऊन थांबली. आम्ही खाली उतरलो आणि गावाच्या दिशेनं चालू लागलो. वर झळझळीत निळभोर आभाळ पसरलं होतं. उन्हं चमकत होती. हिरवेगार कडुनिंब फुलले होते. कोवळ्या पिवळ्या उन्हात वाऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या झुळकात कडुलिंबाच्या मोहराचा कडवट गोड मादक सुवास दरवळत होता. तो देखावा बघून माझं बालमन उल्लसित झालं. परकर फलकावत उड्या मारीत मी चालू लागले. बरोबर वैधव्याच्या दुःखानं आणि गरोदरपणानं जडावलेली आई होती. तोंड सुकलेली धाकटी भावंड होती. खाली मान घालून गुन्हेगाराप्रमाणे चाललेले आजोबा होते. पण मला त्या कशाचं भान नव्हतं. मी माझ्याच नादात होते. आम्ही गावाच्या वेशीत शिरलो. वेशीपासून उजव्या हाताला फुटलेल्या रस्त्याच्या कडेला आजोबांचं दुमजली घर उभं होतं. घराजवळ आम्ही येताच मी घराच्या पुढच्या दरवाजाकडे वळले, पण आजोबांनी मला हाताला धरून मागे ओढलं. ते म्हणाले, तिकडून नाही जायचं. का? मी विचारलं. आजोबा काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त विलक्षण नजरेनं माझ्याकडे पाहिलं. माझा हात मात्र त्यांनी घट्ट पकडून ठेवला होता. मी जराशी हिरमुसले. माझा उल्हास मावळूनच गेला. मी मुकाट्यानं आजोबांबरोबर चालू लागले. आमच्या या आजोळच्या घराला मागच्या बाजूलाही एक दरवाजा होता. त्या दारानं आम्ही आत गेलो. तेव्हा कळलं नाही, पण आता कळते की माझी आई माहेरवाशीण खरी, पण यावेळी ती सुखाच्या माहेरवासासाठी आलेली नव्हती. वैधव्य आल्यानंतर ती पहिल्यांदाच माहेरी येत होती. तो आनंद सोहळा नव्हता, तर दुःखानं तोंड लपवावं असा प्रसंग होता. म्हणूनच आजोबांनी बाहेरच्या मोठ्या दारातून आईला आत नेलं नाही. दादा गेले आणि आईच्या म्हणजे वहिनीच्या आयुष्याची दिशाच बदलली. तिनं अद्याप तिशी देखील ओलांडली नव्हती. इतक्या तरुण वयात नवरा गेलेला, 4 मुलं पदरात, 5वं जन्माला येऊ घातलेलं, स्वतःच्या घरी मालकिणीच्या रुबाबात राणीसारखं आयुष्य काढणाऱ्या वहिनीला आता दिराचा आसरा घेणं भाग पडलं. दादा गेल्यावर माझी आजी, वहिनी, आम्ही मुलं असं आमचं सगळं लटांबर पुण्याला काकांच्याकडे आलं. पुण्याला शुक्रवार पेठेत खडकावर पालकरांच्या वाड्यात त्यांचं 2 खोल्यांचं बिराड होतं. काकांचा संसार आटपसर होता. तिथे आम्ही साऱ्यांनी येऊन गर्दी केली. राहायला मोठा बंगला, मागे पुढे बाग, हाताखाली 4-5 नोकर, अशा इतमामाची सवय लागलेल्या वहिनीला 2 खोल्यातलं ते दाटीवाटीचं वावरणं किती असह्य झालं असेल. पण तिनं या बदललेल्या आयुष्याचा समंजस स्वीकार केला. परिस्थितीने दिलेलं आव्हान तिनं धीरानं झेललं. आपल्या वैधव्याच्या दुःखाचा तिनं देखावा केला नाही की कधी त्याचं भांडवलही केलं नाही. दुःख समंजस माझे नाही फिरविली द्वाही. दुःख समंजस माझे नाही फिरविली द्वाही. कधी आले आणि गेले मला कळलेही नाही. मला कळलेही नाही उरे पुसट अशी खूण. मला कळलेही नाही उरे पुसट अशी खूण. फक्त फिकट चांदणे, फक्त मंदावले ऊन, फक्त मंदावले ऊन.
चालून आले किती वाट मी वळणा वळणावरी थांबले. चालून आले किती वाट मी वळणा वळणावरी थांबले. कुठे संपला प्रवास थोडा, कुठे जरा मुक्काम लांबले. घडीभराच्या कधी सराया रात्री पुरता मिळे विसावा. नवखे छप्पर नवख्या भिंती खिडकीमधूनही चंद्र दिसावा. मिटल्या नयना स्पर्शून जाती उरी राखिली अबोध स्वप्ने. मिटल्या नयना स्पर्शून जाती उरी राखिली अबोध स्वप्ने. हृदय तळातून कधी उमलले एक दिवाणे सुंदर गाणे. पहाट होता सहप्रवासी हसून जाती निरोप घेऊन. पहाट होता सहप्रवासी हसून जाती निरोप घेऊन. ओठांवरती थोडे हसू डोळा थोडे पाणी ठेवून. मीही उठते पाय उचलते, मीही उठते पाय उचलते. कितीक वाटा समोर फुटती अनोळखी या भवतालातून. प्रवास माझा चाले पुढती, प्रवास माझा चाले पुढती. वा वा. न पटणारी अनेक सत्ये स्वतःला समजुतीनं पटवून मनाचे किती बहर तिने घेतले आहेत आपल्यात मिटवून. न पटणारी अनेक सत्ये स्वतःला समजुतीनं पटवून मनाचे किती बहर तिने घेतले आहेत आपल्यात मिटवून. आता निर्विकार डोळ्यांनी ती निरखू शकते असं म्हणतं. आता निर्विकार डोळ्यांनी ती निरखू शकते असं म्हणतं. अनेक मनोभंग पेलतानाही नसतो खेद नसते खंत. हवेमधून सरकतात ऋतू उडतात पाखरे आभाळातून. हवेमधून सरकतात ऋतू उडतात पाखरे आभाळातून. हिरव्या निळ्या सावल्यांमध्ये रंगीबेरंगी होते ऊन. पडतात किती प्रतिबिंबे ढवळत राहते आतले पाणी. समजुतार उसासा टाकून ती गुणगुणू लागते गाणी, ती गुणगुणू लागते गाणी. खेडच्या आजोळघरच्या रम्य आठवणी माझ्या गाठीशी आहेत. दुपारच्या वेळी घरातल्या बायकांची वामकुक्षी माझघरात चाललेली असली म्हणजे आम्ही मुलं माडीवर धावलोच म्हणून समजावं. मागल्या माडीत एका सबंध भिंतीला लागून आम्ही घरकुल बांधलं होतं. घरकुलाच्या मातीच्या भिंती गुळगुळीत सारवून लिंपून घेतल्या होत्या आणि त्यात माझ्या भावलीचा संसार सजला होता. वर्षातून एकदा तरी भावला भावलीच्या लग्नाचा सोहळा आम्ही साजरा करत असू. मग त्यासाठी बोहले सुरमुरे आणि मण्यांच्या मुंडावळ्या, बेगडाची बाशिंग, नक्षत्रमाळा, खरीखुरी पक्वान्न, हळद रुखवत असा सगळा थाट केला जाईल. या कामात माझी आजी मावशी मामी या सगळ्या जणी आम्हा मुलींना मदत करत. भावला भावलीचं हे लग्न खऱ्या लग्नासारखं 4-4 दिवस चालायचं. 4 उभारल्या भिंती केले छोटे घरकुल. 4 उभारल्या भिंती केले छोटे घरकुल. बोळक्यांची उतरंड 3 खड्यांचीच चूल. चुलीवर बोळक्यात शिजे खोटे खोटे अन्न. चुलीवर बोळक्यात शिजे खोटे खोटे अन्न. भातुकलीच्या खेळात विसरले देहभान. चुलीतून उसळल्या लाल जास्वंदीच्या ज्वाळा. चुलीतून उसळल्या लाल जास्वंदीच्या ज्वाळा. भिंती उंचावत गेल्या थेट भिडल्या आभाळा. बोळक्यांची उठे फौज, बोळक्यांची उठे फौज. आत बंदिस्त मी झाले. बोळक्यांची उठे फौज आत बंदिस्त मी झाले. झुके छप्पर खालती पाय भुईने गिळले. सांज काजळत आली हाका येतात दुरून. सांज काजळत आली हाका येतात दुरून. आई ठेव ना हा आता खेळ सारा आवरून. आई ठेव ना हा आता खेळ सारा आवरून. माझघरातल्या अंधुक उजेडात पसारा आवरता आवरता लाकडी हडप्याचे झाकण तिने सहज उघडले. माझघरातल्या अंधुक उजेडात पसारा आवरता आवरता लाकडी हडप्याचे झाकण तिने सहज उघडले. आत बघत ती खिळल्यासारखी स्तब्ध उभी राहिली. हडप्यात हिरव्या पांढऱ्या पोतीचा विणलेला पलंग,
हिरव्या गादीवर निजलेली राजा राणीची जोडी, पिवळ्या साडीतली लाकडी त्रिकोणी ठकी, तांब्या पितळेची लहानगी गोजीरवाणी भांडी, ताटेवाट्या, पातेली, हंडे, घागरी, बंब, बुडकुली आणि पेढे घाटी पितळी डब्यात राणीचे दागिने, बिंदी पिजवरांपासून कंबरपट्ट्यापर्यंत, जरी तुकड्यांच्या साड्या, इवलेल्या घड्या, पानविड्यांसारखे खण सुबक साजरे. तो बाळवयातला तिचा संसार जीवापाड जपलेला, आज साऱ्यांच्या नजरांआड लपलेला. पलंगावर राणी होऊन ती निजलेली, पलंगावर राणी होऊन ती निजलेली, भांड्या पातेल्यात भरलेले तिचे भातुकलीचे आठव. वा. आणि साड्या खणात तिच्याच काळजाचे तुकडे. साऱ्या वस्तूंना भूतकाळाचा घरगुती गंध. तिचे डोळे भरून आले. हडप्याचे झाकण लावून ती बाहेरच्या खोलीत परतली. हडप्याचे झाकण लावून ती बाहेरच्या खोलीत परतली तेव्हा उजेडानं दिपलेल्या तिच्या डोळ्यांना मेकॅनोशी खेळणारी मुलगी दिसायला जरा वेळच लागला. कापलेले केस, चकाकते डोळे, पूर्ण आधुनिक चेहरा. कापलेले केस, चकाकते डोळे, पूर्ण आधुनिक चेहरा. मुलगी आईकडे बघून हसली, पुन्हा खेळात गढून गेली. तिने आपले ओठ हलवले, उघडले, पुन्हा मिटले. माझघरातल्या हडप्यामध्ये तिचा बंदिस्त भूतकाळ, माझघरातल्या हडप्यामध्ये तिचा बंदिस्त भूतकाळ आणि मुलीसमोर उघडा तिचा लख स्वतंत्र भविष्यकाळ. दोन हात चुडाले आलेले, हळद माखलेले, दाही नखांवर मेहंदी चढवलेले. दोन हात चुडाले आलेले, हळद माखलेले, दाही नखांवर मेहंदी चढवलेले. बघता बघता हळद उतरते, मेहंदीचा रंग विटतो, चुडा फिकटतो. हात राबू लागतात. हात कधी शेणा मातीत माखून घराच्या भिंती सारवतात, कधी भांड्यांची चवड घासून घासून लख्ख करतात, कधी चुलीच्या लवलवत्या उजेडात भाकरी संगे गोल फिरतात दोन हात, कधी चुलीच्या लवलवत्या उजेडात भाकरी संगे गोल फिरतात दोन हात, कधी तान्ह्या बाळडोळ्यात अलगद काजळ भरतात. हात पाण्याच्या हंड्याला आधार देणारे, हात पाण्याच्या हंड्याला आधार देणारे, थकल्या माथ्याखाली उशी होणारे, फाटके शिवणारे, ठिगळ लावणारे, तुळशी पुढे दिवा होऊन तेवणारे. इथे तिथे सर्वत्र दिसणारे दोन हात, इथे तिथे सर्वत्र दिसणारे दोन हात. हात काळोखात हळूच डोळे पुसणारे. हात असतील सासूरवाशी माहेरवाशी, हात असतील सासूरवाशी माहेरवाशी. हातांमागे उभी असेल माझीच आई, आजी, मामी, मावशी. परंपरेने सजीव होऊन आलेली माती. हेच हात माझ्या हाती, हेच हात माझ्या हाती. वा वा. कशी काय आहेस बाई, बोल जरा सांग. कशी काय आहेस बाई, बोल जरा सांग. तुझ्या मनाचा तर मुळीच लागत नाही थांग. अंगावर आहे लेणी साडी हिरवीगार, सोन काकणे हिरवा चुडा, डोळ्यात हळवी धार. चार काळे मणी त्यांनी खुलतो गोरा गळा, चार काळे मणी त्यांनी खुलतो गोरा गळा. हालचालींमधून फुलतात नव्या आनंद कळा. सोळ नहाण नुकते झाले, हळद झाली फिकी. सोळ नहाण नुकते झाले, हळद झाली फिकी. ओलावलीस ना आतून की तशीच रुखी सुखी. 4 दिवसांचे माहेर पण संपत आले आता, 4 दिवसांचे माहेर पण संपत आले आता. उद्या परवा जाशील सासरी, न्यायला कोणी येता. त्या कुणाचे काहीच कसे बोलत नाहीस गडे, त्या कुणाचे काहीच कसे बोलत नाहीस गडे. माझ्या पापशंकी मनात येते वाकडे कुडे. गेल्यावर तू खरेच इकडे परत येणे होईल, गेल्यावर तू खरेच इकडे परत येणे होईल.
किंवा काही भलते सलते कानांवरती येईल. आजकाल कुणाचेच काही सांगवत नाही. आजकाल कुणाचेच काही सांगवत नाही. काळे मथळे आग भडका, दिसते काही बाई, दिसते काही बाई. आमचे पुण्याचे दिवस तसे मजेत चालले होते. तरीही काकांच्या कठोर शिस्तीत आणि घरातल्या एकूण ताणलेल्या वातावरणात राहणं मला कधी कधी असह्य व्हायचं. मी BA झाले तेव्हापासूनच घराशी माझे गंभीर मतभेद व्हायला सुरुवात झाली. काकांना मी अनेक बाबतीत दुखावलं. शेवटी घर सोडून मी बाहेर पडले आणि पुण्यात ओळखीच्या वाड्यात स्वतंत्र खोली घेऊन MAचा अभ्यास करू लागले. वहिनीची यावेळी मोठी कुचंबणा झाली असली पाहिजे. मी घर सोडलं, पण तिची माया मात्र कायम राहिली. काकांच्या नकळतच माझ्या सख्या आणि चुलत भावंडांना माझ्याकडे पाठवून ती माझा समाचार घ्यायची, माझं दुखलं खुपलं विचारायची. MA झाल्यावर मी पुणंही सोडलं आणि मुंबईला येऊन माझा स्वतंत्र अगदी वेगळा जीवनक्रम सुरू केला. आता तर माझा घराशी फारच संबंध तुटल्यासारखा झाला. अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी. अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी. आणि चिमूटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी. मऊसूद गोधडीची हवी हवीशी ऊब मला वेढून असते तिच्या आसपास. मऊसूद गोधडीची हवी हवीशी ऊब मला वेढून असते तिच्या आसपास. आणि बाळजीभ जागी करतो तिच्या हातचा एखादा घास. तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखे गळत जाते अंगावरून. तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखे गळत जाते अंगावरून. कोवळे आनंदवय हसत हसत समोर येते दुरून. माझे तान्हे पण सुखरूप तिच्या संरक्षक ओटीत. बाळ डोळ्यांनी बघते जग प्रत्येक नव्या भेटीत. मनाच्या मिठीत बाळ डोळ्यांनी बघते जग. वा वा. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली आणि विजली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले. आता गवत नुसतेच हिरवे दिसते. आता गवत नुसतेच हिरवे दिसते. आभाळ नुसतेच निळे. घराघरांना माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा. परवा एक पोर आली उड्या मारीत. हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवे नसते, आभाळ निळे नसते. क्या बात आहे. आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवलेली, माहितीये तुला? वा वा. माझा लोलक हिला कुठे सापडला? माझा लोलक हिला कुठे सापडला? देवळातल्या झुमराला किती लोलक आहेत अजून? देवळातल्या झुमराला किती लोलक आहेत अजून? मुंबईला आले आणि मी सर्वस्वी नव्या आणि वेगळ्या आयुष्यात गुरफटून गेले. माझं आजोळचं घर हळूहळू म्हातारं होत कोलमडत होतं. काळ बदलला, परिस्थिती पालटली. सख्खी आजी वारली. मावश्या लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या. तरुण मुलं पोटापाठीमागे लागून शहरगावी पांगली आणि आजोळचं भरलं घर रिकामं झालं. आजोळची कळाच गेली. मी मुंबईला असतानाच एके दिवशी आजोबा वारल्याचं कळलं. मी खूप रडले.
केवळ आजोबांसाठी नव्हे तर त्यांच्याबरोबर संपून गेलेल्या माझ्या सुंदर बालपणासाठी देखील. खेड हे माझ्या बालपणाचं प्रतीक होतं, मनाच्या विसाव्याचं स्थान होतं, लाडा कौतुकाचं आजोड होतं. आजोबा गेले त्याबरोबर सुंदर चित्रांचं गोष्टीचं पुस्तक मिटावं तसं हे आजोळही मिटून गेलं. आजोबांचे वय आता 70च्या पार गेले. आजोबांचे वय आता 70च्या पार गेले. उभे आयुष्य पिकून फळ गळावया आले. जुना कसदार देह बळकट अंगकाठी, किती पाहिले भोगिले सांगे भाळावर आठी. रीते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येती, भूते भूत काळातली फेर धरून नाचती. कधी कातर वेळेला मन उदासीन भुके, कधी कातर वेळेला मन उदासीन भुके. धुरकट काचा नाड दाटे आठवांचे धुके. अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वात, अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वात. जागणाऱ्या वार्धक्याला गाथापोथीची सोबत. सुख दुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली. सुख दुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली. काही हातात न आले शून्य शून्यात मिळाली. तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ, तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ. साऱ्यांसाठी ओठांवर आशीर्वादच केवळ. संसाराच्या सरणात देह कधीचा घातला, संसाराच्या सरणात देह कधीचा घातला. आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला, आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला. फडताळात एक गाठोडे आहे. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शैलेशाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. क्या बात है. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा अडून हसली. वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, मधली वर्षे गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. वंदनाताई, एक विनंती, पैठणी पुन्हा एकदा. फडताळात एक गाठोडे आहे.
फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेलेशाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. दूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, दूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षांमागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. वर्षांमागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, मधली वर्षे गळून पडतात. कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. आजोबांच्या घराला 2 माड्या होत्या. या दोन्ही माड्या माझ्या फार आवडीच्या होत्या. भिंतीतून काढलेल्या मधल्या काळोख्या जिन्यानं वर येऊन मागच्या किंवा पुढच्या माडीत पाऊल टाकलं की माझं एक स्वतंत्र जग निर्माण झाल्यासारखं होईल. पुढल्या माडीला रस्त्याच्या बाजूला 2 खिडक्या होत्या. या खिडक्या रुंद भिंतीत काढल्या होत्या, त्यामुळे त्या जागेत एका माणसाला दाटीवाटीनं बसता यायचं. मी तर काय लहान मुलगी होते, मला तिथं आरामात बैठक घालता यायची. खिडकीशी बसावं आणि खिडकीच्या अर्ध्या भागापर्यंत असलेल्या लाकडी कठड्यावरून बाहेरचं आभाळ निरखीत स्वतःशीच कसल्या कसल्या कल्पना करण्यात गढून जावं, हा माझा तेव्हाचा एक आवडता छंद होता. माडीवर मैत्रिणींशी खेळणं जेवढं मला आवडायचं, तेवढंच खिडकीत एकटं बसून स्वतःशी रमणंही मला हवंहवंसं वाटायचं. पुढे तर या खिडक्यांशी माझं एक वेगळंच जिव्हाळ्याचं आणि रहस्यमय नातं जमलं. काळोखा संगे उशाशी माझ्या येऊन बसली रात, काळोखा संगे उशाशी माझ्या येऊन बसली रात. भाळावरती हळूच तिने ठेवला वत्सल हात. जुन्या वासाची खोल श्वासाची ओळख पट्टा काही माझीच होते, तरीही मग माझी मी उरले नाही. खिडकीतून आभाळ सारे सहज आले घरात, खिडकीतून आभाळ सारे सहज आले घरात. सहज मीही झुकून पुढे नक्षत्रे खुडली सात. आजचा क्षण आजचे भान उद्याला येणार नाही, आजचा क्षण आजचे भान उद्याला येणार नाही. जीवन असे उदारदान फिरून देणार नाही, जीवन असे उदारदान फिरून देणार नाही. तसे सारेच रोजचे ऋतू फुलती फुलती, रंग रंग ओलसर निळ्या आभाळावरती. एक उन्हाची तिरीप रोज खिडकीशी येते, एक उन्हाची तिरीप रोज खिडकीशी येते. अंगावर रेंगाळत मला सुखवून जाते. खिडकीशी आभाळात फांदी डोले खालीवर, खिडकीशी आभाळात फांदी डोले खालीवर. तिच्या गती संगतीत आत खोल थरथर. कधी धुसर धुसर ढगानाड सूर्यबिंब, कधी धुसर धुसर ढगानाड सूर्यबिंब. झाडापानातून कधी टपटपतात थेंब. कधी खिडकी बाहेर उभा राही एक भास, कधी खिडकी बाहेर उभा राही एक भास.
थोडी सळसळ आणि एक खिन्नसा निश्वास. स्तब्ध शांत असमंत, स्तब्ध शांत असमंत पान एखादेच गळते, काही जाणीवेच्या पार मला अस्पष्ट कळते. आज खिडकी एवढे मला पुरते आभाळ, आज खिडकी एवढे मला पुरते आभाळ, शुभ्र कळ्या मुठभर आणि गुंफलेली माळ, शुभ्र कळ्या मुठभर आणि गुंफलेली माळ. चंद्र उगवून आले गेले आभाळ भरून, चंद्र उगवून आले गेले आभाळ भरून, होते अवेळी निघाले मीही माझी या घरून. चंद्र ओथंबून आले, चंद्र ओथंबून आले, झगमगले चांदणे, झाली अवघ्या अंगांगी नवलाईची गोंदणे. चंद्र ओसंडून गेले, चंद्र ओसंडून गेले, जगे चांदण्यात न्हाली. चंद्र ओसंडून गेले, जगे चांदण्यात न्हाली, अद्भुत अशी इंद्रजाले मला कवळाया आली. चंद्र वितळत गेले, मन चांदण्याचे तळे. चंद्र वितळत गेले, मन चांदण्याचे तळे, अंतरंगी उमलले शुभ्र कमळाचे कळे, अंतरंगी उमलले शुभ्र कमळाचे कळे. आमच्या शेळक्यांच्या घरातल्या बहुतेक सगळ्याच बायका अशिक्षित होत्या, पण त्यांना कितीतरी ओव्या, गाणी, म्हणी पाठ असत. त्या काळी प्रचलित असलेली अनेक बायकी गाणी त्यांना यायची. कृष्णाबाई गाडगीळ या कवयित्रीचं मानस गीत सरोवर हे पुस्तक माझ्या आईच्या फार आवडीचं होतं. त्यातली अनेक गाणी तिला तोंडपाठ होती. तिच्या तोंडून ती मी वारंवार ऐकत असे. ही सगळी गाणी त्यांच्या सरळ रचनेमुळे, त्यातल्या गोड शब्दचित्रांमुळे आणि गाण्यांच्या शब्दांशी मिळून गेलेल्या चालींमुळे मला फार आवडायची. शब्दांच्या द्वारे माझ्या ओळखीची झालेली कविता ही अशी होती. ती पुस्तकात छापलेली नव्हती, तर ती गाण्यात होती, ओव्यात होती, म्हणीत होती, अभंगात होती. घरातल्या अशिक्षित बायकांच्या चित्रदर्शी ठसकेबाद बोलण्यात देखील होती. तिच्यातलं नादाचं नर्तन, तिचे लढीवाळ खटके, तिची विशिष्ट लय, बोलीभाषेच्या संगतीनं प्रगट होणारं तिचं मनोगत, या सगळ्यांनी मला अगदी मोहून टाकलं. वा वा, क्या बात है. वा वा वा. स्वप्नामधल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव, स्वप्नामधल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव, कसे तुझे रंगरूप, काय तुझे नाव. स्वप्नामधल्या माझ्या सखी कशी तुझी रीत भात, स्वप्नामधल्या माझ्या सखी कशी तुझी रीत भात, कोणती तुझी वाणी, कसे तुझ्या देशामधले जमीन आभाळ पाणी. लव्हाळ्याच्या मुळातून झिरपताना पाणी, त्यात पावले बुडवून तूही गुणगुणतेस का गाणी. सुगंधित झुळका चार केसांमध्ये खोवून, सुगंधित झुळका चार केसांमध्ये खोवून तूही बसतेस ऊन कोवळे अंगावर घेऊन. काजळ काळ्या ढगांवर अचल लावून दृष्टी, तूही कधी आतल्या आत खूप होतेस कष्टी. कुठेतरी खचित खचित आहे सारे खास, कुठेतरी खचित खचित आहे सारे खास, कुठेतरी आहेस तूही नाही नुसता भास, कुठेतरी आहेस तूही नाही नुसता भास. वा. ऊन कोवळे गार सावली, अजून डहाळी झुले, अजून माझी उत्सुक ओंजळ, अजून ताजी फुले, अजून ताजी फुले. अजून थोडे आहे बाकी, अजून थोडे आहे बाकी, या रक्ताचे करणे पाणी, अजून थोडे आणिक नंतर, सरेल तेव्हा सरो कहाणी, सरेल तेव्हा सरो कहाणी. निळे नितळ आभाळ छाया मनाच्या तळ्यात, निळे नितळ आभाळ छाया मनाच्या तळ्यात, सूर गुंतले मिटले लाल कमल कळ्यात. एक पाऊल तळ्यात एक पाऊल मळ्यात,
एक पाऊल तळ्यात एक पाऊल मळ्यात, एका जुन्या आठवाचा हात हट्टाने गळ्यात. एका जुन्या आठवाचा हात हट्टाने गळ्यात. आपणही रचना करावी अशी उर्मी अगदी हातून दाटून आली आणि बी एच्या पहिल्या वर्षात म्हणजे 1946 साली माझी पहिली कविता शालापत्रक या मासिकात छापून आली. माझ्या त्या पहिल्या कवितेकडे मी तृप्ततेनं आणि अभिमानानं बघत राहिले. त्यानंतर मला वाटलं आपण हे जे काही लिहिलं आहे ते 4 लोकांपुढे गेलं पाहिजे, त्यांनी ते वाचलं पाहिजे. कविता लिहिण्याच्या उर्मी इतकीच ही इच्छा देखील प्रबळ होती. लेखक जे लिहितो ते 4 लोकांसमोर आल्याखेरीज, त्यांनी ते पाहिल्या वाचल्याखेरीज त्याच्या निर्मितीच्या आनंदाला परिपूर्णता येत नाही. हा केवळ अहंकार नसतो किंवा नुसती प्रसिद्धीची हावही नसते, ते त्याहून अधिक काहीतरी असतं. मला वाटतं लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर लिहिणाऱ्याला एक प्रकारचं आश्वासन मिळत असावं, एक सुरक्षिततेची भावना त्याच्या ठायी निर्माण होत असावी. मामूली लेखकाची गोष्ट सोडा, पण फार मोठ्या फार यशस्वी लेखकाला देखील या आश्वासनाची, या सुरक्षिततेच्या भावनेची आतून निकडीची गरज भासत असावी. काही असो, स्वतःची कविता छापील स्वरूपात पाहिल्यावर मला झालेला आनंद अवर्णनीय होता. पुढे दीर्घ काळ त्या आनंदाची धुंदी मनावरून काही पुसली गेली नाही. मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा. मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा. उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा. खोल हृदय तळी साठून होते काहीसे सुकलेले. खोल हृदय तळी साठून होते काहीसे सुकलेले. खळखळणाऱ्या ओघातून ते खिदळत खेळत आले. क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रिणी झाल्या. क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रिणी झाल्या. हात धुक्याचे पुढे पसरुनी मिठीत मिटाया आल्या. अवती भवती भरून राहिला जुना अनामिक वास. अवती भवती भरून राहिला जुना अनामिक वास. चमचमणाऱ्या तिमिरालाही फुटले अद्भुत भास. 10 दिशातून वळून आले गतजन्माचे पाणी. 10 दिशातून वळून आले गतजन्माचे पाणी. लहरींवरती उमटत गेली अशब्द सुंदर गाणी. दिन जे गेले त्यांचे झाले गहन गूढ आभाळ. दिन जे गेले त्यांचे झाले गहन गूढ आभाळ. बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ. बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ. सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास. सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास. अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टहास. सुवास पाकळ्या पराग देठ फूल इतकीच देते ग्वाही. सुवास पाकळ्या पराग देठ फूल इतकीच देते ग्वाही. अलग अलग करू जाता हाती काही सुरत नाही. 2 पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे. 2 पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे. हिरवीगार हिरवळ तीच त्याच्या पुढे काय उरे. पुढे असते वाळवंट फक्त, गरडे रेताड आणि भयाण. निर्वात पोकळीमध्ये अशा गुदमरून जातात प्राण. फूल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा. फूल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा. वाळू इतकाच खरा आहे वाळू मधला खोल झरा. थेंबामध्ये समुद्राची जर पट्टे सहज खूण. सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून. मुखवटाही असेल असो, मुखवटाही असेल असो. मागले काहीच नये दिसू. साधे शब्द पुरे तेच, एक साधे सोपे हसू. एक साधे सोपे हसू. वा. आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोतमऊ. आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोतमऊ. गर्भरेशमी पदरापोटी सागर गोटे नऊ खऊ.
आठवणीतील चंद्रकळेवर तिळगुळ नक्षी शुभ्र खडी. आठवणीतील चंद्रकळेवर तिळगुळ नक्षी शुभ्र खडी. कल्पनेत मी हलक्या हाती उकलून बघते घडी घडी. उकलून बघते घडी घडी. आठवणीतील चंद्रकळेचा हवा हवासा वास नवा. आठवणीतील चंद्रकळेचा हवा हवासा वास नवा. स्मरणानेही अवती भवती पुन्हा झुळझुळे तरुण हवा. आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू. आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू. जरा लाजरे जरा खोड कर पुन्हा उमटते गोड हसू. आठवणीतील चंद्रकळेवर हळदी कुंकू डाग पडे. आठवणीतील चंद्रकळेवर हळदी कुंकू डाग पडे. संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे. पदर होतसे सहज पुढे. आठवणीतील चंद्रकळाती. आठवणीतील चंद्रकळाती जीर्ण होऊनी आज विटे. उदास फिक्कट रंगा आडून एक उसासा क्षण उमटे. एक उसासा क्षण उमटे. कविता लिहिणं, त्या छापून आलेल्या बघणं, या जशा माझ्या त्यावेळच्या 2 अनिवार्य भूका होत्या, त्याप्रमाणेच कवितांबद्दल सतत बोलत राहणं, आवडलेल्या कवितांच्या ओळी बडबडत राहणं, ही सुद्धा अशीच एक प्रखर भूक होती. आम्हा तिघी मैत्रिणींचं एक छोटंसं मंडळ होतं. आम्हा तिघींनाही कवितेचं विलक्षण वेड. नव्या कविता वाचणं, स्वतः कविता लिहिणं, कविता पाठ म्हणत राहणं आणि कवितेविषयी तोंड दुखेपर्यंत बोलणं, या नादात आम्ही महिने घालवले. 2-2.5 वर्षानंतर मी MA झाल्यानंतर माझं पुणं जेव्हा सुटलं, तेव्हा आमचं हे काव्यप्रेमी मंडळही अकस्मात संपुष्टात आलं. त्याचं मला फार वाईट वाटलं, कारण मला समाजकारण किंवा राजकारण यांची आवड कधीच नव्हती. दुसरं म्हणजे मला गर्दीचा कंटाळा. लहानपणापासूनच मी भित्री, एकलकोंडी, स्वतःविषयी काहीसा न्यूनगंड असलेली अशी होते. माणसांपेक्षा माझं पुस्तकांशी अधिक जमे. माझी वृत्ती प्रत्यक्षापेक्षा कल्पनेत रमणारी होती. आपलं पोरकेपण, आपलं निराधारपण कळत नकळत मला जाणवत असलं पाहिजे. त्यामुळे एकटंच कुठेतरी हातात पुस्तक घेऊन बसावं, ते वाचण्यात रमून जावं. भोवतालच्या जगापेक्षा, प्रत्यक्ष जगापेक्षा पुस्तकातलं कल्पनेचं जग अधिक खरं वाटावं, अशी वृत्ती माझ्या ठिकाणी बळावत गेली. हिला माणसे हवीत भोवती, हवे सदोदित मनोविनोदन. हिला माणसे हवीत भोवती, हवे सदोदित मनोविनोदन. हवे हसणे, हवे खिदळणे, हवी स्मिताची निदान शिंपण. शत्रून केवळ किती मित्रही, शत्रून केवळ किती मित्रही असले शेरे त्यांच्या तोंडी. कौतुक केव्हा, कधी कुतूहल, कुत्सितताही असते थोडी. नसते त्यांना माहीत हे पण त्या झगमगत्या पडद्या मागे एकांती कुणी सदैव असते काळोखाचे विणीत धागे. इथे तिथेच्या त्या गर्दीतून होते जेव्हा अलग जराशी. इथे तिथेच्या त्या गर्दीतून होते जेव्हा अलग जराशी. मलाच मी मग आधारास्तव कवळून धरते घट्ट उराशी. कवळून धरते घट्ट उराशी. प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. प्रत्येकाला कवळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. ते न जमल्यास निदान वेचायचे असते चिमूटभर चांदणे तरी. जे डबीत ठेवायचे असते जपून आणि दाखवायचे असते म्हातारपणी पोरा बाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून. अनेक चंद्र निसटून जातात, अनेक चंद्र निसटून जातात. चांदण्यांची होते चिमूटभर राख. डबीत भरून ठेवलेले चांदणेही काळवंटे कालांतराने ठेवणीतल्या पैठणीच्या जरी काठाप्रमाणे.
डबीत भरून ठेवलेले चांदणेही काळवंटे कालांतराने ठेवणीतल्या पैठणीच्या जरी काठाप्रमाणे तेव्हा उमगते, तेव्हा उमगते. आपल्या पायाखालच्या मातीतच रुजले आहे आपले चांदणे आणि आसवांच्या थरथरत्या थेंबात गवसतो आहे आपापला स्वतंत्र चंद्र, आपापला स्वतंत्र चंद्र. वा. सारे काही इथे आणि आताच, काल नाही, उद्या नाही, आहे केवळ या क्षणाचा श्वास आणि चिरडलेल्या अवस्थेतही जगण्याचा हव्यास. सारे काही इथे आणि आताच, काल नाही, उद्या नाही, आहे केवळ या क्षणाचा श्वास आणि चिरडलेल्या अवस्थेतही जगण्याचा हव्यास. माझ्या आत आहेत प्रचंड डोंगर, खोल दऱ्या. माझ्या आत आहेत प्रचंड डोंगर, खोल दऱ्या, दुरातून सूर भरणाऱ्या गूढ अगम्य बासऱ्या. मी ते सारे स्वीकारले आहे, मी ते सारे स्वीकारले आहे. सुरांचे अटळ आवाहन, दऱ्या डोंगरांचे भय, दोन्ही एकत्र सांभाळते मी, जीवापाड निसंशय. मागचे पुढचे सारे संदर्भहीन, मागचे पुढचे सारे संदर्भहीन, त्यांना जोडणारे धागे किती भंगूर क्षीण. म्हणून सारे काही इथे आणि आताच, म्हणून सारे काही इथे आणि आताच, हातात वाऱ्याची झुळूक आणि तळव्यात घुसलेली काच. म्हणून सारे काही इथे आणि आताच. वा वा. पैल थडी आली सांज, आला कावळ्यांचा थवा. पैल थडी आली सांज, आला कावळ्यांचा थवा. ऐल थडी आता तरी, उजळ तू तुझा दिवा. वारा अडप झडप, काळी लिंबाची सावली. वारा अडप झडप, काळी लिंबाची सावली. दिवा उजळ जायचे, पुन्हा परत पावली. दिशा दिसेनाशा झाल्या, आली काळोखा भरती. दिशा दिसेनाशा झाल्या, आली काळोखा भरती. काळ्या पाण्यावर टिंबे जरा तरती विरती. काळी लिंबाची सावली, काळी कडवट हवा. काळी लिंबाची सावली, काळी कडवट हवा. तरी ऐल थडी तुला दिवा उजळाया हवा. ऐल थडी तुला दिवा उजळाया हवा. शेळक्यांच्या वाड्यानं मला काय दिलं याचा मी जेव्हा आज विचार करते तेव्हा माझ्या ध्यानात येतं की या वाड्यानं मला जातीची जाणीव दिली. आपण कोष्टी जातीत जन्माला आलो आहोत हे त्या वाड्यात जितकं समजलं तेवढं इतरत्र कुठेही मला जाणवलं नाही. आपल्याला जसे आईवडील असतात, भावंड असतात, आपलं राहतं घर असतं, तशी आपली एक विशिष्ट जात असते हे शेळक्यांच्या वाड्यानं मला सांगितलं. त्यातून कुठेतरी मला माझी पाळंमुळं समजली. त्या वयात कदाचित त्या गोष्टीची गरज असेल, ती गरज त्या वाड्यानं भागवली. तिथलं खाणं पिणं, तिथली पूर्ण गावंढळ भाषा, तिथले माग, सुताचे आणि खळीचे वास, तिथल्या बायकांचं नेसणं सवरणं, या साऱ्यांचा माझ्या व्यक्तित्वाशी, माझ्या घडणीशी कुठेतरी खोल संबंध होता. आज तो संबंध अजिबात राहिलेला नाही. वाड्याशी असलेलं माझं रक्ताचं नातंही आज मला जाणवत नाही. गतजन्मातल्या गोष्टी जशा विसरल्या जातात तसाच तो वाडाही मी जवळजवळ विसरले. पण माझ्या अबोध मनात, माझ्या रक्तात, माझ्या व्यक्तित्वात ते सारं कुठेतरी भिनलेलं असेलच. कधीतरी एखादा शब्द कानी पडतो, डोक्यावरून पदर घेतलेली म्हातारी दिसते, कोऱ्या लुगड्याचा वास येतो आणि मनाच्या तळाशी खळबळ होते. काहीतरी ढवळून वर येतं. गडद काळोखात काहीतरी संपून जातं. वेशीतून मी आज शिरले तेव्हा आसमंतावर सांज उतरत होती.
वेशीतून मी आज शिरले तेव्हा आसमंतावर सांज उतरत होती. गावातली घरे काळोखात बुडत होती आणि घासलेटी दिव्यांच्या मिणमिण उजेडाचे कोड फुटलेले रस्ते कोपऱ्यावर वळून अदृश्य होत होते. वेशीतून मी आज शिरले तेव्हा आसमंतावर सांज उतरत होती. सारे निशब्द भयान, सारे निशब्द भयान. गाव, रस्ते, चौक, वळणे, पेठेतला पिंपळ पार आणि नदीकडची वाट उतरती, सारे निशब्द भयान. तसे तर सारे माझेच एकेकाळचे, तसे तर सारे माझेच एकेकाळचे. पण आज पार तुटलेले सर्व धागे. आत कुठेच काही होत नव्हते जागे. मी भिरभिर फिरले चकवा लागल्यागत, मी भिरभिर फिरले चकवा लागल्यागत, पण माझे घर मला सापडले नाही. आता मी पुन्हा वेशीकडे परतले आहे. आता मी पुन्हा वेशीकडे परतले आहे, तर वेशीचा दरवाजाही निर्विकार बंद. मी एकटी हरवून गमावून सारे संबंध, मी एकटी हरवून गमावून सारे संबंध. रात्र जेव्हा तोंड फिरवून दुसऱ्या कुशीवर वळली तेव्हा दाटून आले मनात अपार एकाकीपण. रात्र जेव्हा तोंड फिरवून दुसऱ्या कुशीवर वळली तेव्हा दाटून आले मनात अपार एकाकीपण. आणि घुसमटून काळोखात सताट डोळ्यांनी वाचत राहिले मी माझा भविष्यलेख. कितीतरी काळानंतर आज उमगते आहे, कितीतरी काळानंतर आज उमगते आहे. एकाकीपणालाही पाठमोऱ्या रात्रीची सोबत असते. एकाकीपणालाही पाठमोऱ्या रात्रीची सोबत असते. वा वा. पन्नाशी उलटूनही अजून ती पोरच राहिली आहे. पन्नाशी उलटूनही अजून ती पोरच राहिली आहे, जिला घर वाटते घरकुल आणि संसार भातुकली. तशी खूपच लांब वाट चालून आली आहे, तशी खूपच लांब वाट चालून आली आहे, तरी तिची लहानगी पावले अजून नाही थकली. संकटे वाटतात तिला अजून गोष्टीतलेच राक्षस, संकटे वाटतात तिला अजून गोष्टीतलेच राक्षस, ज्यांच्याशी ती गवताच्या तलवारीने मुकाबला करते. भाळावरचा घाम पुशीत हसत हसत घालते घाव. कधी जिंकते, कधी तलवार मोडल्यामुळे हरते. कठीण प्रश्नही स्वतःपुरते केले तिने सोपे, गुंतागुंत साध्या सरळ चौकटीतच बसवली. चांदण्यात सारेच नितळ होऊन जावे तशी तिने आपल्या स्मितात प्रतिकूलताही हसवली. कधी कधी मात्र अगदी जाते हताश होऊन, कधी कधी मात्र अगदी जाते हताश होऊन. मुठीतले प्राजक्त फूल कोमे जावे तशी दिसते. पुन्हा उठते, खूप हसते, पुन्हा उठते, खूप हसते. तोच तिचा विरंगुळा किंवा गाणे गात बसते, जरी गोड नाही गळा. परवा किती दिवसांनी भेटली मला अचानक, परवा किती दिवसांनी भेटली मला अचानक. नेहमी सारखी बोलली, जीव भरून अनावर उत्सुक. मला मात्र प्रथमच दिसले झपाट्याने पिकणारे केस. मला मात्र प्रथमच दिसले झपाट्याने पिकणारे केस. प्रथमच जाणवला तीव्रतेने प्रवाहावरचा पोकळ फेस, प्रवाहावरचा पोकळ फेस. चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, निंबोणीच्या लेकूरवाळ्या झाडातून. तेव्हा आईने भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्याचा रंग, अमृताची चव. चंद्र पुन्हा पाहिला, चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानातून, स्वप्न भारल्या तरुण मनातून.
तेव्हा सर्वांग झाले चांदण्याने मोहरलेले झाड. चंद्र चंद्र दाटून आले मिटल्या पापणी आड. वा. नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे. नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे, ज्या तुडुंब फुलली होती शतदल शुभ्र कमळे. चंद्र अलगद उतरून खाली आला, आप खुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला. आणि परवा चंद्र पाहिला एकटाच फिरताना, जड पावलांनी आभाळ पार करताना. चंद्र थकलेला खाली वाकलेला वयाचे ओझे वाहून. चंद्र थकलेला खाली वाकलेला वयाचे ओझे वाहून, ओळखीचे उदास हसला चंद्र माझ्याकडे पाहून. ओळखीचे उदास हसला चंद्र माझ्याकडे पाहून. शब्द हे कवितेचं माध्यम, त्याचा मी खूप विचार केला आहे आणि कविता या विषयावर अनेक कविताही लिहिलेत. एकदा माझ्या गोंधण या कविता संग्रहावर एका प्रतिष्ठित नियतकालिकात प्रतिकूल टीका आली आणि त्या टीकेनं मी आतून खूप अस्वस्थ झाले. मनात आलं, आपल्या कविता लेखनाला काही अर्थ, काही महत्त्व आहे का? आपण जे साधू बघतो आहोत त्यातलं लेशमात्र तरी आपल्याला साधलंय का? नसेल तर हा सगळा खाटाटोप कशासाठी? आपलं क्षितिज हे केवळ कागदापुरतंच मर्यादित असेल आणि त्यावर कल्पनेचे चंद्रसूर्य उभवून आपण खरे चंद्रसूर्य पाहिल्याच्या कल्पनेनं स्वतःची फसवणूक करून घेत असू तर अशा या भीषण पराभूत मनस्थितीत अचानक एक कविता मला सुचली. कागदी क्षितिजा आडून मी चंद्र पाहिले सूर्य पाहिले. कागदी क्षितिजा आडून मी चंद्र पाहिले सूर्य पाहिले. चित्रातल्या समुद्रावर माझी वादळे उठवीत राहिले. चित्रातल्या समुद्रावर माझी वादळे उठवीत राहिले. शेवटी कागदी क्षितिजा आडच थोडे अस्त थोडे उदय. चित्रातच असेल केवळ समुद्राचा उगम विलय. तरल्याचा तर आनंद काय, हो बुडण्याचेही कसले भय. वा वा. मी माझे गाणे गुणगुणत राहिले. वेडे पण काय, लोक म्हणत राहिले. कुणीही शिरकावात ना शके करू, कोश असा भोवती मी विणत राहिले. वेगळेच ऋतू इथले बहर वेगळे, वेगळेच ऋतू इथले बहर वेगळे, मी परंतु माझ्यातच भिनत राहिले. गर्दीतून जाताना अंग चोरता वाटांवर परक्या वणवणत राहिले. प्राणांहून जपला हा रेशमी चुडा, प्राणांहून जपला हा रेशमी चुडा, काचातून नाजूक किणकिणत राहिले. वर्षांचा ढीग इथे साठला किती, वर्षांचा ढीग इथे साठला किती, मातीतून त्या मलाच खणत राहिले. मी माझे गाणे गुणगुणत राहिले. मी माझे गाणे गुणगुणत राहिले. आत खोलवर रस्ते उलगडत जातात. आत खोलवर रस्ते उलगडत जातात. समजूतदार पाऊस येतो, सगळ्या रखरखाटावर मायेचा ओलावा पसरतो. संथपणे आत आत मुरत राहतो. आत खोलवर रस्ते उलगडत जातात. त्या रस्त्यांवरून आता मी मंदपणे पावले टाकीत चालले आहे. त्या रस्त्यांवरून आता मी मंदपणे पावले टाकीत चालले आहे. मागे वळून पाहावे असे काही नाही. पावलांना मुक्कामावर पोचण्याची घाई नाही. पावलांना मुक्कामावर पोचण्याची घाई नाही.
चेहरा वृक्ष करडा ठाक कोरडा. चेहरा वृक्ष करडा ठाक कोरडा आणि दुखऱ्या हाडात असह्य ठणका. शरीराशी संबंध नसल्यासारखी पावले आपल्याच नादात चाललेली. ही मी बाहेरची. आणि आतल्या बाजूला बरसत असतो पाऊस घनदाट. हिरव्या कंच गच्च हिरवळीतून वळणे घेत आपल्याच नादात चाललेली असते एक स्वैर पाऊलवाट. डोंगरांच्या निळ्या जांभळ्या उतरणी, त्यावर फुललेली हजारो हजार फुलं, खळखळते शुभ्र झरे, गवताचे ताठ तुरे आणि या साऱ्यांवर आपल्याच नादात तरंगत असलेला एक स्वच्छंदी पक्षी जो मी अजून कुणाला सांगितलेला नाही. माझ्या सुरुवातीच्या कवितांवर रविकिरण मंडळाच्या कवींचा खूप प्रभाव होता, विशेषतः माधव जुलियन यांचा. 1942-44 सालानंतर मर्ढेकरांची कविता मी प्रथम वाचली आणि त्यावेळी मनात जणू धरणीकंप झाला. काव्यविषयक अनेक हळवे, सुबक आणि दिखाऊ असे जे संकेत मी माझ्या उराशी इतकी वर्ष घट्ट धरून ठेवले होते ते धरणीकंपातल्या इमारतींसारखे धडाधड कोसळले. माझ्या साऱ्या काव्यविषयक जाणीवा पूर्णपणे बदलून गेल्या. हे सारं एकदम घडलं असं मला म्हणायचं नाही, पण मला आणि माझ्या पिढीतल्या अनेकांना रविकिरण मंडळाच्या छायेतून ओढून काढून काव्यविषयक नव्या जाणीवांच्या वातावरणात आणि वास्तवाच्या प्रखर आणि कठोर उन्हात ओढून आणण्याचं कार्य मर्ढेकरांच्या कवितेनं केलं, यात काहीच शंका नाही. कविता लिहिणं हा नुसता छंद नाही, ती नुसती कारागिरी नाही, तो घटकेचा गमतीदार विरंगुळाही नाही. ती एक काळजाला झोंबणारी, जीवन व्यापून टाकणारी, स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याची अगदी वेगळी दृष्टी देणारी मोठी शक्ती आहे. तो आनंद आहे, तशीच ती वेदनाही आहे. हे केशवसुतांच्या नंतर मर्ढेकरांच्या कवितेनं तीव्रतेनं जाणून दिलं. आज त्यावेळच्या कविता वाचताना त्यात अनुकरणाचा भाग किती मोठा होता हे कळतं. त्यावेळच्या माझ्या एकूणच साहित्यविषयक भूमिकेतला ढोबळपणा, कृत्रिमता, उसनी ऐट जाणवते. त्या काळापासून आज आपण किती पुढे आलो, काय कमावलं, किती प्रगती साधली याचा विचार करताना मन खिन्नही होतं. तरीही काव्यलेखनाची धूळपाटी गिरवण्याचा तो काळ व्यर्थ गेला असं मात्र मला वाटत नाही. तो सार्थकी लागला असंच म्हटलं पाहिजे. पुढे कितीही भाराभर लिहिलं वाचलं तरी जिने अक्षरब्रह्माशी प्रथम ओळख करून दिली त्या धूळपाटीचं महत्त्व कसं बरं नाकारता येईल. झोपेचा गाव आहे किती दूर, झोपेचा गाव आहे किती दूर, जिथवर पोचतात अंगाईचे सूर. झोपेच्या गावाची आहे कशी वाट, झोपेच्या गावाची आहे कशी वाट, मऊ मऊ गादीवर टेका आधी पाठ. झोपेच्या गावी गाते कोण गाणी, झोपेच्या गावी गाते कोण गाणी, आजीच्या गोष्टीतली राजा आणि राणी. कसा कधी येतो झोपेचा गाव, ढगातून चंद्र जेव्हा खेळेल पंडाव. झोपेचा गाव केव्हा बरे गाठू, डोळे जेव्हा हलकेच लागतात मिटू. झोपेच्या गावी जाणे किती सोपे, झोपेच्या गावी जाणे किती सोपे, आईला द्यावे फक्त 2 पापे. सखूबाई सखूबाई चाललात कुठे, सखूबाई सखूबाई चाललात कुठे, निघाले बाबा शेताच्या वाटे. सखूबाई सखूबाई पाटीत काय, खेळतय बाळ नाचवीत पाय. सखूबाई घेतलंय न्याहारीला काही, सखूबाई घेतलंय न्याहारीला काही, चटणीनी भाकरी लोटक्यात दही. सखूबाई इतकी कसली हो गाई, सखूबाई सखूबाई इतकी कसली हो गाई. बाळाच्या बाबांना भूक निघत नाही. सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिजचा अवघे मला देऊनी गेल्या. निळा जांभळा इवला तुकडा
उतरून ये मजसाठी. निळा जांभळा इवला तुकडा उतरून ये मजसाठी. आभाळच तो पदरी झेलून बांधिले मी गाठी. सर हलकीशी येऊन जाता मेघ मिळाला मजला. सर हलकीशी येऊन जाता मेघ मिळाला मजला. एक रूप मी होता त्याशी वणवा आतील विझला. पुनव अवस काळोख चांदणे. पुनव अवस काळोख चांदणे जुळते एका मेळी. सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी. सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी शिरते. सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी शिरते. असेच काही काही वेचत झोळी माझी भरते. असेच काही काही वेचत झोळी माझी भरते. वा वा. या पाण्याच्या अनंत लीला अनंत त्याची रूपे. या पाण्याच्या अनंत लीला अनंत त्याची रूपे. केव्हा अवघड कोडे घाली केव्हा अगदी सोपे. थेंब चिमुकला केव्हा झुलतो पानांच्या टोकाशी. केव्हा चिडूनी उलथून टाकी प्रचंड प्रस्तर राशी. संथ वाहता सामावून घे गहन कधी आभाळ. संथ वाहता सामावून घे गहन कधी आभाळ. चित्रदर्पणी केव्हा उमटे शुभ्र खगांची माळ. तीरावरची झाडी केव्हा घट्ट उराशी धरते. ओले तिचे वस्त्र खेचुनी थट्टा भलती करते. कधी इवल्याशा कळशी मधुनी सुखे घराला येई. कधी इवल्याशा कळशी मधुनी सुखे घराला येई. तान्हेल्या प्राणात खोलवर झिरपत झिरपत जाई. ओहळ ओघळ पूर अनावर झिरपा निर्झर सरिता. किती शोधली नावे आम्ही अनामजे त्या करिता. या पाण्याचे काही न कळते. या पाण्याचे काही न कळते. विरक्त की आसक्त लंपट केव्हा अलिप्त केव्हा केव्हा असते फक्त. सप्तसागरा मधून वेडे दिशा दिशातून फिरते. सप्तसागरा मधून वेडे दिशा दिशातून फिरते. कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होऊन उरते. कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होऊन उरते. वा. कवितेच्या बरोबरीनंच माझं गीतलेखनही सुरू झालं ते मुंबईत. माझी पहिली गीतरचना एका गमतीदार कारणानं झाली. घरात धाकट्या बहिणीने नाच बसवला होता. त्यांना त्यासाठी कृष्णाचं गाणं हवं होतं. तेव्हा मी त्यांना एका हिंदी गाण्याच्या चालीवर या सर्वजणी कुंजमनी रास रचूया वाजवितो मधुमुरली कृष्ण कन्हैया असं गाणं रचून दिलं होतं. चालीवर गाणं रचण्याची माझी सवय इतकी जुनी आहे. वा वा.
वा वा. चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची पहिली संधी मला दिनकर पाटील यांनी दिली राम राम पाहुणं या चित्रपटात. तर चित्रपटासाठी गाणी कशी लिहावीत याचा वस्तुपाठ मला भालजी पेंढारकरांनी दिला. ध्यानात ठेवा, सिनेमाची गाणी अगदी सोपी हवीत. तुमचं वाङ्मय साहित्य सारं विसरा आणि अगदी रोजच्या साध्या बोलायच्या भाषेत, जणू आपण एकमेकांशी बोलतो आहोत अशा भाषेत लिहा. बाबांचे ते शब्द मी कायम ध्यानात ठेवले. चालीवर गाणं लिहिणं अनेक कवींना रुचत नाही. तसं करताना कवीवर बंधनं पडतात खरी, पण काही नवं आणि अगदी वेगळंही सुचू शकतं. त्यामुळे गीतलेखन हे मला तरी नेहमीच सुंदर आव्हान वाटत आलंय. मी लिहिलेली कोळी गीतं हा तर प्रयोगच होता. त्याला इतकं अपरंपार यश लाभेल याची कुणालाच कल्पना नव्हती. मला समुद्रावरचं जीवन, कोळ्यांची भाषा, त्यांचे विषय काही ठाऊक नव्हतं. समुद्र देखील मी MAच्या परीक्षेच्या वेळी प्रथम पाहिला. पण माहिती गोळा करून पारंपरिक कोळी गीतं वाचून मला कोळी गीतं जमू लागली. कोळी गीतांचं काव्य माझं, पण त्याचं संगीत, सजावट सारं हृदयनाथांचं. आणि गीतांचं स्वरवैभव, निर्दोष उच्चार आणि रसोत्कटता लताबाईंची. वा. क्या बात आहे. माझ्यातील गीतलेखकाच्या घडणीला अनेकांचा हातभार लागलाय. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. निराशेच्या क्षणी त्यांनी माझा धीर खचू दिला नाही. जेव्हा थोडंफार बरं लिहून झालं तेव्हा त्यांनी माझं तोंड भरून कौतुकच केलं. गीतकार म्हणून माझ्या घडणीत या साऱ्यांचं ऋण फार मोठं आहे. कवितेच्या नादानं मी साहित्यसृष्टीत शिरले. त्यानिमित्तानं हाती धरलेल्या लेखणीनं व्यावसायिक लेखनाचं क्षेत्र सातत्यानं धुंडाळत राहूनही पुन्हा मी वेगळ्या रीतीनं कविता लेखनातूनच कृतार्थतेचे क्षण मिळवित राहिले. आज माझ्या कवितांमधून मी स्वतःला शोधते आणि माझ्या संदर्भात जग जाणून घेण्याचा प्रयत्न करते. माझे अनुभव, माझ्या व्यथा वेदना, माझं एकाकीपण, कधीतरी ईश्वरी वरदानासारखा आभाळभर पसरणारा आणि माझ्यावर बरसून मला ओली चिंब करून टाकणारा निर्भर आनंद, हे सारं केवळ अनुभवून, केवळ भोगून मला पुरेसं वाटत नाही. मला त्याचा अर्थ लावावासा वाटतो. त्यात गुंतलेल्या, गुरफटलेल्या आणि अनेकदा त्या साऱ्यांबरोबर कुठंतरी फरफटत जाणाऱ्या मीला धुंडाळावंसं वाटतं. त्यासाठी मी कविता लिहिते. त्यातला पहिला आनंद माझा असतो आणि त्यावेळची वेदनाही
माझीच असते. आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर गोड रुंजून शब्द मनाला समाधान देत नाहीत. शब्दातूनच, पण शब्दांच्या पलीकडे जावंसं वाटतं. शब्द हा मला जगाशी जोडणारा सगळ्यात मोठा दुवा वाटत असे. आता जाणीव होते की शब्दांना शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असंही नाही. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधी संपेल असं दिसत नाही. गेली अनेक वर्ष केलेल्या या दीर्घ साधनेची फलश्रुती काय? किती यश पदरात पडलं? शेवटी मी काय कमावलं, काय गमावलं? आणि यश म्हणजे तरी नेमकं काय? माझ्या दृष्टीनं या प्रश्नांना फारसं महत्त्व नाही. महत्त्व आहे ते माझ्या छंदाचं. आनंद आहे, कृतार्थता आहे ती या छंदाच्या अखंड साधनेत, सततच्या पाठपुराव्यात. हा पाठपुरावा कधी संपू नये असंही वाटतं आणि तो संपणार नाही असंही वाटतं. आज इतक्या वर्षानंतर मी मागे वळून पाहते तेव्हा मला असं दिसतं की साहित्य या गोष्टीला माझ्या जीवनात सर्वाधिक महत्त्वाचं स्थान आहे. जगण्यासाठी मी जी धडपड केली तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले आणि कित्येकदा तर साहित्य हेच मला जगण्यासाठीही उपयुक्त ठरलं. साहित्याला माझ्या जीवनात सर्वाधिक महत्त्वाचं स्थान मिळालं असं जेव्हा मी म्हणते तेव्हा साहित्याच्या क्षेत्रात मी फार मोठं यश मिळवलं किंवा तिथं मला जे साधावं असं वाटलं ते साध्य झालेलं आहे असा त्याचा मुळीच अर्थ नाही. तसा माझा यत्किंचितही दावा नाही. साहित्याला माझ्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे याचा अर्थ इतकाच की साहित्या इतकं दुसऱ्या कोणत्याही गोष्टीनं मला कधीही भारून टाकलेलं नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले, शब्दांनी नादावून गेले, शब्दांशी खेळत राहिले, शब्दांच्या वेड्या वाकड्या आकृती जुळवत राहिले. शब्दांच्या नादानं वेडावून जाता जाता अर्थाच्या विशाल परिसरात मी कधी शिरले ते मला आता आठवतही नाही. कालिदासानं रघुवंशात कोणत्या तरी एका राजाचं वर्णन करताना तो राजा लिपीच्या द्वारे वाङ्मयाच्या सृष्टीत प्रवेश करता झाला असं म्हटलंय. कसा? तर नदीमुखेनेव समुद्रमाविशत, नदीच्या मुखातून समुद्रात शिरावं तसा. तशी मी लिपी ओळखू लागण्याच्या आधीच ऐकलेल्या शब्दांच्या द्वारे अर्थाच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. कधी आभाळ भरून शब्दांचा कल्लोळ, कधी आभाळ भरून शब्दांचा कल्लोळ, चमचमणाऱ्या विजा भडकते लोळ, कधी शब्द पायातळी वत्सल धरती, भाव माझे रुजवून आणते वरती. बोल बोबडे बोलता शब्द लढीवाळ, कटी खांदी उचलून घेते मी वेल्हाळ. शब्दांच्याच दशदिशा शब्द माथी छाया, शब्दांच्याच दशदिशा शब्द माथी छाया, लावतात शब्द मला सारे विसराया. रुतलेले शब्द काही खोल काळजात, रुतलेले शब्द काही खोल काळजात, व्रणही ते देते झाले जन्मभर साथ.
खिन्न भयाण एकांती शब्दच आधार. शब्दांवर टाकते मी सारा भरीभार. माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही. माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही. शब्दांहून वेगळी मी नाही नाही नाही. वा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतून मी वाढले. शब्दांसवे मी जन्मले, शब्दांतून मी वाढले. हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. शब्दात काळीज गोठते, शब्दात रक्त उफाळते. शब्दातून थर कापती अन वाहती माझ्या नसा. होऊ नये काटे कधी रक्ताळूनी मज टाकीती. होऊ नये काटे कधी रक्ताळूनी मज टाकीती. केव्हा फुलांहून कोवळे मी स्पर्श वेचावा कसा. शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली. शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली. शब्दांमध्ये पिकुनी पुरे, फळ हे आता आले रसा. मी जाणते इतुकेच, मी जाणते इतुकेच की यांच्या विना कंगाल मी. मी जाणते इतुकेच की यांच्या विना कंगाल मी. पाषाण हे यांच्यावरी मी लाविते मजला कसा. शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा. शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा. हे अंतहीन समुद्रसे, हे अंतहीन समुद्रसे. माझा परी दुबळा पसा, माझा परी दुबळा पसा. वा 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 वा. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू. निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, तरी असेल गीत हे. वा. खूप खूप धन्यवाद.